गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर। सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं वडाळा, कुर्ला, दादरसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार। मुंबईत दुपारच्या सत्रामधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं। मुंबई महानगरपालिका प्रशासनाचं आवाहन, मुख्य नियंत्रण कक्षाकडून 1916 हेल्पलाईन क्रमांक जारी। मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं वाहतुकीला फटका, मध्य आणि हार्बर मार्गावरील ट्रेन 20 ते 25 मिनिटं उशिरानं, दादरसह पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक संथ गतीनं, अंधेरी सबवे बंद, तर सायनमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, फासवाडीसह अनेक गावांना पुराचा वेढा। बचाव कार्यासाठी एनडीआरएफसह आर्मीही बोलावली। मुक्रामाबाद गावामध्ये 40-50 म्हशींचा मृत्यू। राज्यातील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार, जिल्हाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांचा संवाद, पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री लक्ष ठेवू। पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट, मुंबई, पालघर, ठाणे, जालना, बीड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी। 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। मध्य भारतामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पावसाचा मुक्काम कायम, रत्नागिरीमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर काजळी नदीचंही रौद्ररूप, किनारपट्टी भागात अलर्ट जारी। बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलच्या विरोधात भाजपचा संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात, उद्धव ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये घाणेरडं राजकारण सुरू, समृद्धी पॅनलकडून मतदारांना पैशांचं वाटप, मनसे नेते संदीप देशपांडेंचा भाजपच्या पॅनलवर आरोप। पराभव दिसत असल्यानं पैसे वाटप, मतचोरीचे आरोप, मात्र उद्याच्या निकालानंतर देशपांडे आणि राऊत काय बोलतील याची उत्सुकता, भाजपच्या प्रसाद लाड यांचा पलटवार। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एनडीएचा प्रयत्न, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खरगेंना फोन करत पाठिंबा मागितला। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।